नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतवरच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये ऐकूया ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 7. अभिवाचक जयंत ठोंबरे. आजच्या भागात आपण अवघड विषय सोपा करणारे डॉक्टर विनायक गोविलकर आणि सर्वोच्च बांधिलकी जपणारा नेता रामराव तथा पोपटराव हिरे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. अवघड विषय सोपा करणारे प्राचार्य डॉक्टर विनायक महादेव गोविलकर. विनायक गोविलकर म्हटलं की माझं मन BYK महाविद्यालयात जातं. विनायक मला 1 वर्ष सिनियर. महाविद्यालयात असताना महाविद्यालयाच्या व्यवहार मासिकामध्ये विनायक लिखाण करायचा. साधारणपणे महाविद्यालयात केलेलं लिखाण ही व्यक्तीच्या लिखाणाची सुरुवात असते असं म्हणतात. त्यावेळेचे परमपूज्य गोळवलकर गुरुजींवर तेजाची आरती, तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वरांचे जीवन आणि कार्य हे तीनही लेख विनायकच्या आवडीची साक्ष देतात. विनायक चार्टर्ड अकाउंटंट झाला. त्याचबरोबर LLBची 2 वर्ष देखील तो उत्तीर्ण झालेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. भाऊंची म्हणजे त्यांच्या वडिलांची परंपरा तो त्या बाबतीत उत्तम रीतीने चालवतोय. अर्थशास्त्राचा उत्तम अभ्यास आहे. अकाउंट्स, ऑडिट आणि टॅक्सेशन या वाणिज्य शाखेतील क्रमित पुस्तकांमध्ये त्यानं लेखन केलं आहे. BYK महाविद्यालयात दीर्घकाळ अध्यापन केलं आहे. तिथून तो सेवानिवृत्त झाला आहे. माझा BYK महाविद्यालयात तो 15 वर्षे सहकारी होता. कोणताही विषय सोपा करून सांगण्याची हातोटी त्याच्याकडे होती. वृत्तपत्र, साहित्यिक, मासिक किंवा दिवाळी अंक यामधून अनेक विषयांवर त्याचं लेखन सुरू असतं. 40पेक्षा जास्त पुस्तकं त्याची मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित झाली आहेत. तसेच अर्थशास्त्राच्या अनेक विषयांवर त्यांनी लिखाण केलं आहे. तो अर्थतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थसंकल्प आल्यानंतर दरवर्षी त्याचे परशुराम सायखेडकरमध्ये अर्थसंकल्पावर भाषण असतं. बौद्धिक संपदा कायदा, चैतन्यदायी अथर्वशीर्ष, श्रीसूक्त, पावक कर्म, ज्ञान, दान आणि तप अशा आगळ्या वेगळ्या विषयात देखील त्यांनी लिखाण केलं आहे. व्याख्यानं दिली आहेत. त्याच्या लिखाणाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात दैनिक लोकमतचा उत्तम अर्थशास्त्रीय लेखनासाठीचा गाडगीळ पुरस्कार, पूर्णवाद परिवाराचा डॉक्टर पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार, सवानाच्या शिक्षक गौरव समितीचा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार, गोखले एज्युकेशन सोसायटीचा बेस्ट टीचर अवॉर्ड, निमा एक्सलन्स अवॉर्ड, रोटरी क्लबचा नाशिक भूषण पुरस्कार, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट या इंडियाच्या CA इन सोशल सर्व्हिस अवॉर्ड हे त्यांना प्राप्त झाले आहेत. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. श्री गुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष म्हणून गोविलकरांनी काम केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते विभाग सहकार्यवाह होते. गेली 57 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत असून कौटुंबिक स्नेहाचे संबंध आहेत. माझे वकिलीच्या अंतरंगात हे पुस्तक प्रकाशित झालं. राजकीय नेते पण वकील, साहित्यिक पण वकील, सामाजिक कार्यकर्ते पण वकील अशी लिहिणारी वकील मंडळींची पुस्तकं माझ्या पुस्तकात अंतर्भूत आहेत. पाहुणे म्हणून देखील असे आगळे वेगळे आयाम लाभलेले पाहुणे असावेत म्हणून विषय सोपा करून सांगणाऱ्या प्राचार्य डॉक्टर विनायक गोविलकर यांची निवड केलेली होती. या कार्यक्रमात गोविलकर यांचे अतिशय उत्तम व्याख्यान झाले. माझे BYK महाविद्यालयात 15 वर्ष शिकवण्याचा आणि विद्यार्थी म्हणून 9 वर्षाचा सुवर्णकाळ होता. त्याचे गोविलकर सर आणि मी साक्षीदार आहोत. आणि आता ऐकूया सर्वोच्च बांधिलकी जपणारा नेता रामराव तथा पोपटराव हिरे यांच्याविषयी. पोपटराव यांचा जन्म 20 ऑगस्ट 1936 साली निमगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक इथं झाला. काळी टोपी, गुरुशर्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण धोतर किंवा पांढरा शुभ्र लेंगा हा त्यांचा सर्वसाधारण पेहराव असे. अतिशय प्रसन्नचित्त व्यक्तिमत्व होते.
सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आदराचं स्थान त्यांनी निर्माण केलं होतं. त्यांच्या स्वतःच्या व्यवसायामुळे त्यांचा अफाट मित्रपरिवारही होता. ते ज्यावेळी पक्षाच्या कामात होते त्यावेळी विरोधी पक्षाची राजकीय ताकद नगण्य होती. पण विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नैतिक बळ असल्यामुळे आणि विचारांची एकनिष्ठा असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा नैतिक धाक राहिला. नाशिक जिल्ह्यात हिरे घराण्याचं खूप मोठं नाव आहे. हिरे घराण्याला सत्तेचा, नात्याचा आणि नावाचा वारसा होता. अशावेळी पोपटराव हिरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ या परिवाराकडे आकर्षित झाले आणि बोलता बोलता कर्तृत्ववान नेते बनले. त्यांनी जनसंघाच्या कामाला वाहून घेतलं. त्याकरता त्यांनी नाशिक जिल्ह्यातील तालुक्याच्या गावापासून लहान लहान गावं कामाकरता धुंडाळली. त्याकरता कष्ट करण्याची त्यांची तयारी होती. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याची तयारी होती आणि त्यांनी तो संघर्ष केलाही. पोपटराव यांची पक्षावर निष्ठा आणि श्रद्धा होती. त्याची शिकवण त्यांनी कुटुंबातील सर्वच घटकांना दिली. त्यामुळे सुनबाई सीमा हिरे या आधी नगरसेविका आणि नंतर आमदार झाल्या. तर सर्वच मुले नंतर भारतीय जनता पक्षाच्या कामात आली. संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे घरात येणारे जाणारे कायमचे असायचे. बाहेरचे काही कार्यकर्ते, नेते यांना पोपटराव यांचं घर आपलं वाटायचं. त्यामुळे ही मंडळी अनेक वेळेला मुक्कामालाही असायची. 1984 पोपटराव यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागली. त्यावेळी इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यामुळे सहानुभूतीच्या विरोधी पक्ष साफ झाला. त्यामध्ये पोपटराव यांची उमेदवारी देखील होती. आपण पडणार हे माहिती असून सुद्धा पोपटराव यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्याकरता निवडणूक लढवल्या. आज पक्ष सत्तेवर आहे याचा ही सगळी मंडळी पाया होती हे आपल्याला विसरून चालणार नाही. कैलासवासी मामासाहेब जोगळेकर यांच्यामुळे पोपटरावांच्या निवडणुकीत काम केल्याचं मला आठवतं. दादासाहेब वडनगरे आणि पोपटराव हिरे यांच्या स्नेहामधून आणि वैचारिक बांधिलकीतून ग्रामोदय शिक्षण संस्थेचा जन्म झाला. दादांच्या माघारी पोपटराव यांनी संस्थेचं कामकाज सुरू ठेवलं आणि वाढवलं. आज या संस्थेच्या शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, वसतिगृह ग्रामीण भागात, आदिवासी आणि दुर्गम भागात देखील आहेत. संघाचे आणि भाजपचे कट्टर विरोधक असलेली मंडळी आणि पत्रकार यांच्याशी पोपटराव यांचे अतिशय जवळकीचे संबंध होते. त्यामुळे पक्ष उभारणी करताना पोपटरावांच्या वागणुकीमुळे पक्षाला त्याचा भरपूर फायदा झाला. प्रतिकूल परिस्थिती असताना विचारांची प्रतारणा त्यांनी कधी केली नाही. आता त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंबीय विचारांच्या प्रसाराकरता व्याख्यानमाला घेतात. कोविड काळात देखील ही व्याख्यानमाला ऑनलाईन चालू होती. श्री विवेक घळसासी यांची व्याख्यानं या व्याख्यानमालेत दरवर्षी होत असतात. राजकारण सत्तेसाठी नव्हे तर सामान्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी, समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्याकरता असतं अशी त्यांची धारणा होती. ही शिकवण त्यांनी आपल्या कुटुंबियांना आणि पक्षातील नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना दिली. असा संघ विचारांशी आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी सर्वोच्च बांधिलकी असणारा नेता 14 जुलै 2009 रोजी नाशिक येथे कालवश झाला. कार्यकर्त्यांना त्यांची आठवण अधूनमधून आल्याशिवाय राहत नाही. श्रोतेहो, आत्ताच आपण ॲडव्होकेट मिलिंद चिंधडे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गोतावळा या पुस्तक अभिवाचनाचा भाग 7 ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.